नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात अध्याय 4मधील 93 ते ओवी 102 यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आपल्याला कर्माचे सिद्धांत अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगतायत. एकीकडे ज्ञानोबा राय म्हणतायत, कर्म ही संकल्पना अशी आहे की ज्या ठिकाणी भले भले जाणकारसुद्धा त्यांची मती गुंग झाल्यामुळे निष्प्रभ झालेले दिसतात. परंतु आता ह्या 93 ते 102 ओव्यांमध्ये ज्ञानोबा राय आपल्याला हेच सांगतायत की कर्म आणि कर्माच्या ठिकाणी जो निष्कर्म अकर्म जो पाहतो, निष्कर्म अकर्माच्या ठिकाणी जो कर्म बघतो त्याला ज्ञानोबा राय बुद्धिमान म्हणतात. आपल्याला भगवद्गीतेच्या श्लोकातही असंच मार्गदर्शन केलेलं मिळेल. अर्थात त्याच्यावरतीच आपल्या ज्ञानोबा रायांचं निरूपण आहे. परंतु किती मार्मिक निरूपण आहे बघा. ते म्हणतात, जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया. सगळ्या कर्मांमध्ये साधक सहजपणे आचरण करताना दिसतोय, परंतु ते करत असताना आपल्या नैष्कर्म्यतेचा म्हणजे आचरण करणारा मी नाहीच अशा आपल्या मूळ स्वरूपाचा तो अनुभव घेत असतो. ह्या बोधाच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर झालेलं असतं आणि त्यामुळेच कर्माचा संग असून सुद्धा कर्मापासून मला काही फळ प्राप्त करायचं आहे ह्याच्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही आसक्ती नसते. कर्मसंगे निराशता फळाचिया. कर्माच्या संगतीत असून सुद्धा कर्मफळाच्या बाबतीत मात्र तो निराशच राहतो. निराश म्हणजे आशा सोडून राहतो, अपेक्षा सोडून राहतो. कर्माच्या ठिकाणी फक्त प्रामाणिक असतो आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. कर्म करणारा मी असा अहंकार ज्याच्या ठिकाणी नसतो, तर कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते करणं माझं कर्तव्य आहे. कर्म माझ्याकडून घडतंय, मी केवळ माध्यम आहे, अशा रीतीने तो स्वतःच्या ठिकाणी असलेल्या नैष्कर्म्यतेचा बोधाचा आनंद घेत असतो. परी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा तरी तो ही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. ज्ञानोबा रायांनी त्याला ज्ञानी म्हणून जाणावा असं सांगितलेलं आहे. आणि तो कुठल्या चिन्हांनी दिसतो, तर सर्व कर्म करताना दिसतो. त्याच्या वाट्याला येणारी सर्व विहित कर्म तो करत असतो. ती करताना कर्माच्या ठिकाणी प्रामाणिक असतो, पण कर्म करण्याचं मी केवळ माध्यम आहे ह्या कर्तव्यपोटी तो करत असतो आणि म्हणूनच त्याला ज्ञानी म्हणावं. ज्ञानोबा राय आता प्रेमाने नेहमीप्रमाणेच आपल्याला दृष्टांतातून हे ज्ञान सुलभ करून सांगतात. माऊलींचे हे दृष्टांत खरोखरच बघण्यासारखे आहेत. ते म्हणतात, जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रूख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रूख म्हणे अचळ. एखादा पुरुष ज्याप्रमाणे तलावाच्या काठी उभा राहिला तर साहजिकच त्याला त्या तलावात आपलं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं दिसतं, पण त्याच्यामुळे कधी त्याचा असा समज होत नाही की अरे मीच पाण्यात पडलोय. तर त्याच्या ठिकाणी हा बोध कायम असतो की मी पाण्याहून निराळा आहे, हे माझं प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे वाट्याला आलेलं कर्म
हे करण्यासाठी मी माध्यम झालेलो आहे, पण कर्मफळाबद्दल मला आशा धरायची नाही आहे. कर्म माझ्याकडून घडण्याला मी केवळ माध्यम आहे आणि त्यामुळेच निरहंकारी आपल्याला राहता आलं पाहिजे. अहो एवढंच कशाला, जर नावेत बसून एखादा जात असलेला पुरुष जो नावेमध्ये बसून प्रवास करतोय त्यांनी नदीकाठच्या वृक्षांकडे बघायला लागलं तर वृक्षसुद्धा वेगानं जाताना दिसतात. आजकाल आपण मंडळी हाच अनुभव अगदी नावेमधनं नाही पण आपल्या गाडीतून जाताना मात्र नक्कीच घेत असतो. आणि तेव्हा आपल्याला सुद्धा विचार करून पाहिला तर कळतं की प्रवास करणारा मी आहे, वृक्ष नाहीत. वृक्ष तर स्थिरच आहेत. त्याचप्रमाणे आपल्यामधलं जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, ते अत्यंत स्थिर आहे. ह्या देहामध्ये राहून प्रवास करणारा वेगळाच आहे. तो स्थिर आहे, तो आत्मस्वरूप आहे. सगळं जग धावताना दिसतंय पण आपण धावायचं कारण नाही, आपण त्याच्यामागे पळायचं कारण नाही. हा बोध लक्षात ठेवूनच जो स्वतःसुद्धा कर्मांमध्ये भाग घेतो, कर्माच्या संगतीत जातो, आपल्या वाट्याला आलेली कर्म पूर्ण करत असतो, पण मनामध्ये हा बोध कायम असतो की मी आत्मस्वरूप आहे, माझं आत्मस्वरूप अचल आहे. बाकीचं सगळं जग धावतंय, देह धावतोय, देहाकडनं क्रिया घडतायत, पण मी आत्मस्वरूप आहे. या बोधापाशी स्थिर राहायचं आहे. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण पे जो जाणे, नैष्कर्म्य वैसा. अहो अनुभवाने तो जाणतो की सर्व कर्मामध्ये मी आहे, सर्व कर्म माझ्याकडनं घडतायत, पण मी अलिप्त आहे, मी आत्मस्वरूप आहे. आणि आत्मतत्व हे साक्षी भावाने सर्व कर्मांकडे बघतंय, ते माझं खरं स्वरूप आहे. ह्या दृष्टीने जो स्वतःकडे सुद्धा बघतो, अर्थात स्वतःकडे या दृष्टीने बघायला लागल्यावर ज्याला आपण मी समजतोय तो देह मी नसून त्या देहाकडनं कर्म फक्त घडतंय, देह त्याचं निमित्त आहे, कारण आहे, एवढंच त्याच्या लक्षात येतं. आणि उदो असताचे प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मींची असता. कर्मामध्ये असताना सुद्धा नैष्कर्म्यत्वाचा अनुभव घेणं हे शक्य आहे, हे ज्ञानोबाराय ह्या दृष्टांतातून दाखवतायत. आणि त्यासाठी अजून एक खूप सुंदर दृष्टांत ते देतात. ते म्हणतात, प्रत्यक्षात पाहिलं तर सूर्यनारायण चालत नाहीत, सूर्यनारायण आपली जागाही सोडत नाहीत, परंतु तरीसुद्धा आपल्याला अखंड सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा अनुभव येतच असतो. सूर्य एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे प्रवास करत गेला असं आपल्याला रोजच्या रोज दिसत असतं, पण खरोखरच सूर्यनारायण चालतो का? तर सूर्यनारायणाकडून कुठलंच कर्म घडत नाही. अशा रीतीने वरवर दिसायला कर्म घडतंय असं जरी वाटलं तरी सूर्यनारायण आपली कर्मरहित स्थिती जाणतो. असंच नैष्कर्म्य, कर्मात राहून आपलं नैष्कर्म्य जो जाणतो त्या साधकाबद्दल ज्ञानोबाराय म्हणतायत, तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. अहो ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सूर्यनारायणाचं प्रतिबिंब पडलं तरी पाण्यात सूर्यबिंब नसते, सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, सूर्य पाण्यात पडलेला नसतो. त्याचप्रमाणे हा साधक सर्वसामान्यांप्रमाणे सर्व कर्म करताना दिसला तरी सुद्धा त्याची मनाची अवस्था मात्र विलक्षण असते, ती नैष्कर्म्य असते. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. हा फार मोठा सिद्धांत ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात.
एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेंचितो. अहो, असा जो साधक, त्या साधकाने जग न पाहता सर्व काही पाहिलं, काही न करता सर्व केलं आणि काही न भोगताच सर्व काही भोगलं. आणि ह्याला कारण काय, तर त्याचा साक्षीभाव, मूळ मी आत्मस्वरूप आहे याचा कायमस्वरूपी ठसलेला मनोबोध. आणि त्यामुळेच तो एका ठिकाणी बसूनच सर्वत्र गेला. एवढंच काय, श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तो स्वतः सर्व विश्व झाला. माऊली हो, हा सिद्धांत सांगण्याचं कारण एकच आहे की ह्या विश्वामध्ये अतपासून इतीपर्यंत, आधीपासून अनंतापर्यंत सगळीकडे एक परब्रह्मच आहे. ते परब्रह्म साक्षी स्वरूप आहे. सर्व घडणाऱ्या गोष्टींकडे ते बघतंय. प्रकृतीच्या आधारे, गुणांच्या आधारे घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे साक्षीभावाने बघतंय. सगळ्यात असून सुद्धा सगळ्यापासनं अलिप्त आहे आणि हेच आपलं मूळ स्वरूप आहे. हा बोध आपल्याही सर्वांच्या मनावर ठसावा, हीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.